वैष्णवीचा मोदक बघा, ते लसूणच्या पाकळ्या असतात ना तसा. वैष्णवीने केक बनवला दीदीसाठी. तिचा बर्थडे होऊन गेला, ती केक बनवणार होती, बनवायला नाही भेटली. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुष पाटील ब्लॉग्समध्ये. तर आज आहे गणपतीचा 8वा दिवस. तर आज पण खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. आणि आज बारक्या पोरांचे क्लेनी गणपती बनवायचं ते ठेवले आज कॉम्पिटिशन. आणि असेच आता 2 दिवस असेच कॉम्पिटिशन ठेवणार आहे, ड्रॉइंग वगैरे छोट्या पोरांचे मजा म्हणून. तर चला आता भेटूया आपण आरतीनंतर. गाईस हे बघा, सारवीला थंडी भरली आहे. काय कुठे काश्मीरला कुठे गेलेला काय माहिती एवढी थंडी भरायला. कसं झोपलंय बघा. आरतीला चल आता. हा मग आता क्ले कॉम्पिटिशन पण आहे तुमचा, गणपती बनवायचा आहे. हा का, चल लवकर. काही रात्री कॉम्पिटिशन आहे. तर हे बघा यांची फुल तयारी चालू आहे. क्ले वगैरे आणले ते बघा. हा क्लेचा पॅकेट आणलं 70 रुपयाचा. सगळे डेकोरेशनची वगैरे यांची तयारी, असंच कॉम्पिटिशन साठी, शो यासाठी. रेडीमेड मखर आणायला चाललेला आम्हाला पण सांगत नव्हता, तर रिक्षावाला काकांना बोलून एकटाच चाललेला. एवढा पागल झालाय. एवढी मेहनत तर यांनी कधी स्कूलच्या कॉम्पिटिशनला पण नाही घेतली. ते स्कूलचे सगळे प्रोजेक्ट मला करायला लागतात. एवढी स्कूलमध्ये घेतला सुद्धा टॉपर असता. पण गाईस काय पण बोला, गाईस कमेंट मध्ये सांगा कोणता चांगला वाटतो. ते मी दाखवेलच तुम्हाला. ते बोलतील फक्त क्लेचा गणपती बनवायला एक आहे, मागे आम्ही डेकोरेशन पण बनवतो. म्हणून हे बघा डेकोरेशनची तयारी चालू आहे त्याची. किती रुपये भेटले आरतीत? काय तिथे सुट्टे चालू आहेत. सुट्टे हे बघा, सुट्टे. अरे सुट्टे नसतं, डायरेक्ट 100 रुपये टाकायचे मोठ्या. किती पाहिजेत? सुट्टे बोल, सुट्टे चालू आहेत. सुट्टे पैसे, सुट्टे पैसे 5 रुपये टाकलेत ना. किती भेटले आरतीत? मोजले ना, ते हिशोब चालले आहे सुट्ट्यांचा. हा का, 100 रुपये समजलं. आणि ते 10 रुपये. ढेकर आणि ढेकर. टोटल मला भेटल्यात 110, 115 रुपये. चला आता गाईस फायनली उठला सारविल. बिचाऱ्याला थंडी लागली खूप. काश्मीरला जाऊन आलेला रात्री, जाम थंडी लागली. चला भेटला. खरपूस बघा कसना मोठा आहे बघा. कोकण वरून आणलाय, कोकण वरून. कसना मोठा आहे. काकडी पण आणलेली. काकडी नेली. गलवा का आलेला आहे मागून. गणा का वर आलाय. गणवा का गणा का जीजी गणा का स्पॉन्सर पाहिजे. स्पॉन्सर भेटणार तुम्हाला. हा सत्कार करा माझा. हा करतो सत्कार करतो. हाय, नाव काय तुझं? पिशा गणेश पाटील. मग बाप्पा केला तू? गाईस तर आता मी चाललोय जेवायला. खूप पाहुणे होते, खालीच थांबायला लागला. जरा लेट. सक्षम पण आलाय. तर चला आता जाऊ आपण वरती जेवायला. वरती पण दाखवतो. मग आलोय आता वरती. हाय
वैष्णवी एवढंच तेच बरं, अजून आला कसा नाही. अरे आलो बाहेर गेलेलो मी भाजी देऊ ती भाजी आहे पनीरची चाचीने बनवलंय हा पनीर टिक्का चाचीने बनवलंय आता मंचुरियन पण खायचं आम्हाला उद्या मंचुरियन हा गणू का उद्या आला असतं तर बरं झालं असतं हे चल रे. तुझं तुला माहिती. चला, तुम्हाला 2 मिनिट. इथे बघा स्टार्ट झालेलं आहे बनवायला क्ले गणपती मेकिंग यांचं आणि हे बघा इथे टायमिंग लावलेलं आहे इथे टायमर लावलंय बंद कर. तर चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर लिव्या हॅपी बर्थडे टू यू हे आपले दोघांचे तर मिक्स होत आहेत तुझे काय तुझं येतं इथे माझ्याकडे मी गवडीची जागायच होत. वैष्णवी मोदक बनवते बघा काय वैष्णवी ही नौबत आली डायरेक्ट क्ले वरती आली तू एवढे वाईट दिवस आले तुझे मला खरे मोदक नाहीये पकडा गई पण मी शिकते. ओ आई शपथ मस्त मला प्लेनी खेळायला मजा येते. हा का वाव छोटी आहे ना. तू कर तुमचा टायमिंग चालू आहे 30 सेकंड बाकी आहेत वैष्णवीचा मोदक बघा ते लसूणच्या पाकळ्या असतात ना तसा 14 मिनिटं बाकी आहेत अजून यांचं काहीच नाही झालंय बघा टाइमपास केला आत्ताशी डेकोरेशन बनवायला घेतलंय यांनी गणपती बनवलाय हा बघा हा गणपती बनवलाय आमचे पप्पा बाबा गणपतीला काय घातलंय आमचे पप्पा आली गणपती आणला तर गाईस इकडे यांचं अजून चालू आहे प्रिन्स आता डेकोरेशनचं काम चालू आहे तर चला आता झाल्यावरती भेटू आपण वैष्णवीने केक बनवला दीदीसाठी तिचा बर्थडे होऊन गेला मी केक बनवणार होती बनवायला नाही भेटलं म्हणून आज हा बनवला. घेच हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे रुची काय जा प्रिन्सने बनवलाय असं सांग ना. हे बघा प्रिन्सने बनवलाय आता तुम्हाला ताणी लिव्या आणि नैतिकचे दाखवते हा लिव्याचा आहे आणि नैतिकचा आहे इकडे आणि हा ताणीचा आहे आणि शुभ्राचा आहे बघा केवढी बारकी आहे बघा आणि केवढं मस्त बनवलंय बघा उचलायला गेलो कोलसा झाला या सर्व पोरांनी बनवलंय हे बघा गणपती बोला मोरया मोरया आज तर पत्ते खेळायला चालू झालेत प्रिन्सला 2 राण्या आल्यात काय प्रिन्स 2 राण्या प्रिन्स 2 राण्या यांची रील वगैरे चालू आहे हे बघा उभे आहेत आणि हिला जज आहे टीचर शिकायचं असेल तर हिच्याकडे या वैष्णवी पाटीलकडे हे बघा वैष्णवी पाटीलकडे या कोणाला डान्स वगैरे शिकायचा असेल तर गाईस तर तुम्हाला खाली जाऊन दाखवतो की किती डाव बसले एका एवढ्याशा जागेवर तर चला खाली जाऊ बघा गाईस किती डाव बसलेत खाली इथे 1 2 एवढ्याशा जागेवरती गणाय का किती जिंकलास 1,500 हा हाय रव्या का जिंकला तू हा इथे आज योगेश का 13 जागा नाही गाईस ब्लॉग कसा वाटला आणि सांगा आणि बारक्या बारक्या पोरांनी गणपती केले ते पण कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा
आणि चला बाय. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चलो बाय.